लाखो नाथभक्तांचं श्रद्धास्थान असलेलं अहिल्यानगर पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड येथे श्री गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट मांजरसुंबा आयोजित त्रयादिनसाध्य गोरक्षनाथ महाराज प्राणप्रतिष्ठा महायज्ञाला आज दिनांक 24 मार्च रोजी सुरुवात करण्यात आली। आज पहिल्या दिवशी प्रायश्चित्त, शांती सुक्त पठण, प्रधान संकल्प, पंचांग कर्म, सर्व मंडल देवता स्थापना, अरणी मंथन, नवग्रह हवन, कुटीर हवन, जलाधिवास, महाआरती करण्यात आली। हा महायज्ञ यज्ञाचार्य वेदशास्त्र संपन्न मयूर कुलकर्णी गुरुजी, आर्यन भालेराव गुरुजी, नंदनजी चंदात्रे गुरुजी, अथर्व कुलकर्णी गुरुजी, ओंकार कुलकर्णी गुरुजी यांच्या वादातून व सुदाम विठ्ठल कलापुरे व त्यांच्या पत्नी देहरे, जयराम बाबूराव कदम व त्यांच्या पत्नी, गोरक्षनाथ मच्छिंद्र कदम व त्यांच्या पत्नी, बाबासाहेब गोपीनाथ कदम व त्यांच्या पत्नी, दादासाहेब पंढरीनाथ कदम व त्यांच्या पत्नी, सुभाष बाळासाहेब कदम व त्यांच्या पत्नी, दत्तात्रय शंकर कदम व त्यांच्या पत्नी, बाळासाहेब आढाव व त्यांच्या पत्नी, सुभाष गोरक्षनाथ कदम व त्यांच्या पत्नी यांच्या पूजेतून या त्रयदिनसाध्य गोरक्षनाथ महाराज प्राणप्रतिष्ठा महायज्ञाला सुरुवात करण्यात आली। तसेच या सोहळ्याकरिता श्री गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शंकरराव लक्ष्मण कदम, जयराम बाबूराव कदम, जालिंदर मच्छिंद्र कदम, मारुती गेनू कदम, तुकाराम राधिकिसन कदम, गोरक्षनाथ मनोहर कदम, आसाराम जयवंत कदम, भाऊसाहेब रावसाहेब कदम, नारायण दादा कदम व श्री गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी विक्रम कदम, देविदास कदम, विजय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। कुठल्या भगवंताला पुढे येणं अपेक्षित आहे
मला एक सांगा, आता आपण आपल्या सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न तुम्हाला विचारतो, तुमच्यापैकी असं कोणी आहे का की जे या अगोदर प्राणप्रतिष्ठा विधीला पूजेला बसलेले आहात? असेल तर हात वर करा. कुठल्या ठिकाणी मंदिराच्या निर्मितीच्या वेळेला किंवा प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला तुमच्यापैकी कोणी किमान एकदा सुद्धा पूजेला बसलेलं नाही? कदम साहेब बसलेले कुठल्या मंदिराच्या? कुठे? तुमच्याकडे नगरमध्ये गावात का? पूजेला बसलेले आहात. या विधीला या पूजेला बसण्याच्या पाठीमागे काय अर्थ आहे? या पूजेला बसण्याच्या पाठीमागे काय काय मिळतं हे तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगेल. पण एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही ज्या विधीला ज्या पूजेला बसलेले आहात याच्यातला प्रत्येक मंत्र, याच्यातलं प्रत्येक तंत्र, याच्यामध्ये गुरुजींनी सांगितलेली केली जाणारी प्रत्येक कृती फार गोष्टी महत्वाची आहे. प्राणप्रतिष्ठा विधी सोपा नाही. आमच्याकडे शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, न प्राणप्रतिष्ठा सममृत्युः. एखाद्या मनुष्याला दुश्मन असतो, शत्रू असतो, या जगात आता असं कोणीच नाही की त्याला शत्रू नाही. प्रत्येकाला एखादा तरी शत्रू असतो, एखाद्या सोबत तरी किंवा असं भांडणे असतंच. आलं लक्षात? न प्रतिष्ठा सममृत्युः. शत्रू कसा असतो? आपल्या विरुद्ध असतो. आणि जर शत्रूची जय मिळवायचा असेल, शत्रूवर जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपण कसे पाहिजे? तयार पाहिजे. कुठल्याही गोष्टीची कमतरता नको, अन्यथा तो शत्रू तुम्हाला हरवून टाकेल. ती अगरबत्ती बाहेर जावं सोबत थोडी आपला होण्याची तिकडा नाही विजय मिळवायचा असेल तर आपल्याला कसं असावं लागतं? तत्पर असायला लागतं, सावध असायला लागतं, तयार असायला लागतं. कुठल्याही प्रकारचा आपल्याला हलगर्जीपणा करून चालत नाही. जर आपण तो केला तर शत्रू आपल्यावर काय करेल? आघात करेल. आपल्यावर तो विजय मिळवेल आणि आपण पराभूत होऊन जाणार. तसंच शास्त्र सांगतं, न प्रतिष्ठा सममृत्युः. प्राणप्रतिष्ठा विधी सारखा ब्राह्मणाचा दुसरा कुठलाही शत्रू नाही. हा जो प्राणप्रतिष्ठा विधी करायला या गोष्टींमध्ये उपस्थित झालेलो आहे, हा विधी म्हणजे ब्राह्मणांचा शत्रू सांगितलेला आहे. का बरं शत्रू सांगितलाय? या विधीमध्ये इतके बारकावे आहेत, या विधीमध्ये इतक्या बारीक गोष्टी आहेत की त्या माहीत असल्याशिवाय तुम्ही प्राणप्रतिष्ठा विधी करूच शकत नाही. आणि तुम्ही केलं नाही तरी त्या मूर्तीमध्ये देखील येऊ शकत नाही. तुम्हाला याच्यामध्ये असलेल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी, बारीक एक सुंदर विधी, त्याच्यामध्ये महत्वाचे जे सगळे करायला लागतात. एक मंत्र सोडून चालत नाही, एक तंत्र सोडून चालत नाही, एक देवाचं साधन नाव सुद्धा सोडून चालत नाही. नाहीतर हा प्राणप्रतिष्ठा विधीला अर्थ राहत नाही. तुम्ही एखाद्या घरामध्ये बसून कुठली पूजा, सत्यनारायण पूजा केली, एक वेळ सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तुम्ही गुरुजी करताना वाचता आरती करून घेतली, ते एक वेळ देव ऐकतील. सत्यनारायण भगवान म्हणते ठीक आहे बाबा, दर पौर्णिमेला करतो, या पौर्णिमेला नाही करता ऐकायला मिळाली, समजू शकतो. पण बाकी प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये ही सुटका नाही. याच्यामध्ये प्रत्येक विधी, प्रत्येक गोष्ट गुरुजींनी सांगितलेलं, प्रत्येक मंत्र गुरुजी सांगितलेली प्रत्येक कृती व्यवस्थित पद्धतीने करायला लागते. याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ब्राह्मण तयार असायला लागतो. कारण ब्राह्मणाचा शब्द सांगितला, यजमानाचा नाही. तुम्ही शेवटी तेच करणार जे आम्ही सांगणार आहे. तुम्हाला या विधीचं काही कळतं का? आम्ही तुमच्याकडनं काही कोणत्या वाटत करून घ्यायचं तुम्हाला कळणार आहे का? प्राणप्रतिष्ठा सांगितल्यापासून गणपतीने करून घ्यायचं कळणार आहे का? प्राणप्रतिष्ठा सांगितल्याने करून घ्यायचा, घेतलं मला जाणार नाही, घेतलं बघायला काय करणार? चालेल का असं? आयुष्य का नाही चालणार? तुम्हाला फसवू शकतो. मध्ये बसलेला पावडर आहे तो आत्ताच करतो म्हणायला काहीतरी कार्यक्रम सोडणार नाही. गोरक्षनाथ महाराज म्हणजे सोपी विभूती नाही आहे, सगळ्यात मोठी विभूती आहे. हा विधी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ब्राह्मणांना तत्पर असायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शास्त्रात सांगितलेलं आहे की या पूजेला बसणारे यजमान, आता ब्राह्मणांना समजायला या पूजेला बसलेले यजमानांना सुद्धा काही नियम आहे, काही अटी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा या पूजेमध्ये बसलेल्या यजमानांची
थंड सुद्धा पिलेलं मोठा थोडे बाकीचा थोडंफार असं तो आता असं कोण आहे ज्यांनी एकदा पण औषध केलेलं नाही? एकच सगळ्यांना खोकला आहे. औषध म्हणजे दारू पिले नाही किती जण आहे मोठा त्यांनी कधीच मांसाहार केला नाही किंवा मद्यपान केलेलं नाही, धूम्रपान केलेलं, बिडी सिगरेट सगळे करतात. कोण याच्यात करत नाही? केलं नाही चालत. लक्ष द्या, नियम असा आहे की कुठल्याही प्रकारचं व्यसन केलेलं नसावं, कुठल्याही प्रकारचा मांसाहार केलेला नसावा, कुठल्याही आजपर्यंत जनावराला आपल्या हातून निधन झालेले नसावे. असं कोणी आहे आजपर्यंत दुसऱ्याला जन्मच मारलेलं नाही, कधी काय घुसवलीच नाही, कधी पाय घालण्यामुळेच मारली. देव काय आश्रम येत होता? देवाला बोलवायला देवाला बोलवण्यासाठी देवाप्रमाणे पवित्र असायला लागतं, तेव्हाच देवाचा आदेश आले करून आणि सगळे बसले पूजेला, असं चालत नाही. त्याला आपल्याला काय बोलवायचं आहे का? गोरक्षनाथ महाराज बोलवायचे. गोरक्षनाथ महाराज म्हणजे एक वेळ कसं येऊन जाईल, एकदम महाराज येऊन जाते, हे नाही येणार. ही एकदम अखंड होती. हे सगळे तापट स्वभावाचे लोक आहेत. नवनाथ यांच्या नादी लागायचं नाही, यांच्या नादी लागलेल्या माणसाने जीवनात सुख करायचे नाही. आपण उदाहरणार्थ सांगतो, एखाद्याचा बाप जर कळत नाही स्वभावाने, त्या पोराने चुकल्यावर तो हाडल्याशिवाय सोडतो किंवा थोडा तरी आपण बोलायला म्हणजे केलंच कसं काय, त्याला बरोबर कसं लागतो, सुद्धा सरळ येतं, चुकीच्या मार्गाला न जाणार, चुकीच्या कामं न करणार, चुकीच्या गोष्टी न खाणार, न पिणार. जर बाप स्वभावाचा असेल आणि योग्य वळणाचा असेल तर त्याला बरोबरच झालेलं जातं का? नाही. एखाद्या बापाला पितोय त्याला बरोबर काय करत आता तर नवीन फॅशन बापाचं होतच असतं. जाऊ द्या, आपल्याला काय बोलायचं नाही, पण मात्र त्याचा बाप त्याला स्वतः बिघडलेला जातो का आपल्याला बघा स्वभाव आहे, त्याला चुकीचे माणसं शोधतो नाही. हे एवढंच वाटतं की मुसीबत म्हणजे आपण आलो दिसत नाही, ते कार्यक्रम परफेक्ट वाजवतात, त्यांच्या काठीचा आवाज येत नाही. त्यांच्या पूजेला बसणारा व्यक्ती ह्या नियमांचा असावा आणि नुसतं हे नियम असून चालत नाही, तर पूजा सुरू झाल्यानंतर सुद्धा काही नियम पाळायला सांगितले. काय नियम आहे? सगळ्यात पहिला नियम अक्रोधना. कुठल्याही नियमाने आजपासून पूजा सुरू झाल्यापासून तिसऱ्या दिवशी पूर्णाहुती होईपर्यंत आणि ब्राह्मण येऊन जाईपर्यंत क्रोध करायचा नाही. मला किती वाढवू द्या, किती बातमी वेळा वापरू द्या, किती रस्त्यावर शिव्या द्या, कोणी काही बोलू द्या, डॉक्टर पाहू द्या, काय झालं, तुम्हाला क्रोध करण्याचा अधिकार नाही म्हणजे नाही. तुम्ही जर क्रोध केला तर आतापर्यंत केलेलं जे काही ज्या वेळेला तुम्ही क्रोध कराल त्या वेळेपर्यंत केलेली संपूर्ण पूजा निष्फळ सांगितलेली आहे. निष्फळ, शून्य सुद्धा त्याला डिस्काउंट नाही, डिस्काउंट असं होत नाही, निष्फळ पूर्णपणे. दुसरं सांगितलेलं आहे शौचपराः, शुचिता पाळायला सांगितलेली आहे, पवित्रता पाळायला सांगितलेली आहे. पवित्रता काय पाळायची? सगळ्यात पहिल्यांदा नियम, पूजेला बसलेल्या यजमानांनी गोपन विधी करावा. गोपन म्हणजे काय? टक्कल करावं. डोक्यावर एक केस नसावा, अंगावर एक केस नसावा. केस हे मळ सांगितलेल्या शरीरातला. कलियुगामध्ये केस हे भूषण आहे, मनुष्याचं कलौकिक भूषण असं म्हणतात. कलियुगामध्ये डोक्याचे केस मनुष्य
चालायचं. पण मात्र पूर्वीच्या काळी पूर्वीच्या युगामध्ये हे चालत नव्हतं. अशा प्रकारे त्यावेळेला कपडे नव्हतेच वापरले एक प्रकारे शिवलेले. पण या गोष्टींना सुद्धा या गोष्टीसाठी सुद्धा दिलेली आहे. पण आपल्याला तरी सुद्धा हे पाळण्यासारखे ते सोपे नियम हे पाळायचे आहे. शौच पाळा, शुचिता पाळावी, पवित्रता पाळावी. तुम्ही कुठे बाथरूमला गेले, तुम्हाला चालूमध्ये वाटलं की गुरुजी मला बाथरूमला जायचं आहे, गुरुजी मला रोशन केलं जायचं, निरीक्षण केलं जायचं आहे, तुम्ही गुरुजींना नक्की होऊ शकता. पण जाऊन आल्यानंतर तुम्हाला सगळ्यापासून खाली स्नान करायला सांगितलं, ते गुरुने करायला सांगितलेलं आहे, डोक्यावर खांद्यावर पाणी टाकून घ्यायला सांगितलेलं आहे. आलं लक्षात? हे नियम पाळायचे आहे. जर कमरेपासून खाली स्नान शक्य नसेल तर किंवा आपली पॅन्ट वर गुडघ्यापासून तरी खाली स्नान किंवा करावं. अर्ध स्नान म्हणतात त्याला. शुचिता घ्यावी, पवित्रता घ्यावी. आणि तिसरा आहे सतत ब्रह्मचर्याचं पालन करायचं. ब्रह्मचर्याचं काय? ब्रह्मचर्याचं पालन करायचं म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? आपल्याचा अर्थ माहिती आहे का? सांगा बरं, आपल्याला माहिती असेल काय आहे ब्रह्मचर्य? आपल्याला एकच माहिती आहे, स्त्री पुरुषांनी एकत्र आले म्हणजे ब्रह्मचर्य झालं नाही असं आपल्याला. ब्रह्मचर्याचा अर्थ हा नाही. ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, ब्रह्मचर्य राहणे म्हणजे ब्रह्मदेवाप्रमाणे आचरण करणे, ब्रह्मदेवाप्रमाणे वागणूक करणे. मग ब्रह्मचारी फक्त काय स्त्री आणि पुरुष एकत्र आले नाही आले म्हणजे ब्रह्मचारी झाला असं होत नाही. तुम्ही लग्नानंतर सुद्धा ब्रह्मचारी होऊ शकता. कसं काय ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी 3 वाजेपासून पहाटे 5 वाजेच्या दरम्यान तुम्ही झोपेतून उठून स्नान केलं पाहिजे. स्नान झाल्यानंतर 11 सूर्य नमस्कार झाले पाहिजे. 10 वेळेला हनुमान बैठक झाली पाहिजे. ते झाल्यानंतर सकाळी 5 वाजता सूर्यनारायणांना अर्घ्य दिला गेला पाहिजे. ते झाल्यानंतर 6 वाजेच्या तुमच्या घराची तुमची देवपूजा झाली पाहिजे. आणि त्यानंतर तुमच्या नित्य नैमित्तिक कामाला गेली पाहिजे. 10:30 वाजता तुमचं भोजन झालं पाहिजे. दुपारी 12ला सूर्य माथ्यावर आल्यावर जेवण थोडं सांगितलेलं आहे. तुमचं 10:30 वाजता पूर्वीच्या काळी लोक करायचे तर न्याहारी म्हणायचे. तुम्हाला माहिती असेल, सांगायची गरज नाही. न्याहारी का केली जायची? त्या लोकांना आपल्या वडिलांना बंधुवांना हे माहिती होते, आपल्याला काहीच माहिती नाही. आता आपण कधी विचारायची तसदी पण घेतली नाही की का न्याहारी करायची पद्धत आली कुठं असं गेलं. सकाळी 10:30 वाजता बाबी बांधून यायच्या, कांदा पडायचा का? हा नियम आहे. 10:30 वाजता भोजन झालं पाहिजे. संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेला दिवे लावले पाहिजे. रात्री झोपताना पांढऱ्या घोंगडीवर झोपावं. हे नियम पाळणे म्हणजे आणि झोपावं कधी तर रात्री 8 वाजता झोपून घ्यावं. हे नियम पाळणे म्हणजे ब्रह्मचर्य राहणे. आणि मग याच्यामध्ये उपनियम आहे की स्त्री पुरुषाचा संग न होणे म्हणजे ब्रह्मचर्य आहे. आपल्याकडे महत्वाचं जोडलं म्हणजे मग तेच झालं. अशी गमत आहे. तुम्हाला या 3 दिवसांपर्यंत एक ब्रह्मचर्याचे नियम पाळायला सांगितले आहे. सतत ब्रह्मचारी हे 3 दिवस तुम्ही ब्रह्मचर्याचे नियम पाळायचे. पहाटे 5 वाजता तुमचं स्नान झालं पाहिजे. कोण तयार आहे? खोटं बोलायचं नियम पाळायचे तर पाळायचे. तुम्ही 3 दिवस जरी पूजेला बसणारे नसले तरी आता तुम्ही पूजेला बसले याचा अर्थ तुम्ही पूजेचा भाग झालेला आहे. तुम्ही या पूजेचेच एक सदस्य आहात. तुम्हाला हे नियम पाळणं गरजेचं आहे. तुम्ही आज बसाल, उद्या बसाल किंवा परवा बसाल किंवा 3 दिवस बसाल. या 3 दिवसामध्ये तुम्हाला हे नियम पाळायचे आहे म्हणजे आहे. पूर्णाहुतीला तुम्ही सर्व पुन्हा लागणार आहात. सर्वांना पहाटे उद्यापासून 5 वाजेपर्यंत स्नान झालं पाहिजे. रात्री झोपताना गादीवर बेडवर तुमच्या घरात जे काही असेल त्याच्यावर झोपलेलं चालणार नाही. जमिनीवर चटई किंवा घोंगडी टाकून झोपायचं. आलं लक्षामध्ये? शुद्ध सात्विक अन्न घ्यायचं. गाईच्या खाण्याला पुढे जावा करायचं. पुढे कोण बंद करायचं विमान बोला पटकन बोला. सुरू करायची नाही ना कोणी? सिगरेट बिगरेट गुंटबिडी कोणी नाही ना? देवा बाकी कोणाला रोज लागते
मंदिर माझंच आहे, बरोबर आपलेच आहे, पण हे मंदिर तुमच्या स्थानावर तुमच्या गावात आहे. नाथ आमच्या अगोदर तुम्हाला प्राधान्य देणार आहे, कारण त्यांचे तुम्ही जवळचे जास्त झालेले आहात. हे नियम नाथांसाठी पाळायचे. त्या दिवशी येऊन आम्ही नाथांचा देश काढून गेलेलो आहे, पण आता नाथांमध्ये सुद्धा देश टाकायचा आहे आपल्याला. ज्याप्रमाणे आज वर्षांपासून नाथ या ठिकाणी उपस्थित होते आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करत होते, आपल्या सर्वांना आशीर्वाद देत होते. मात्र काही दिवसांपासून मूर्तीमध्ये तेज नसल्याने नाथांनी आपल्या मूर्तीचं स्थान सोडलेलं होतं. आता त्यांनी पुन्हा मूर्तीमध्ये विराजमान व्हावं आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला पुन्हा मंदिर फुलं व्हावं अशी अपेक्षा असेल तर आपल्या नियम पाळायला निश्चित स्वरूपात लागते. आता लक्षात घ्या, प्राण प्रतिष्ठा विधी हा जो आपण करतो आहे, प्राण प्रतिष्ठा विधी हा दोन प्रकारे केला जातो. पहिला नियम, पहिला विधी असा आहे की नवीन मंदिर बांधणे आणि नवीन मंदिर बांधल्यानंतर मंदिराची जी वास्तू आहे, मंदिराची जे बांधल्यानंतर त्याला प्रासाद वास्तू म्हणतात, त्या प्रासाद वास्तूची वास्तुशांती करून मंदिरामध्ये देवाची प्राण प्रतिष्ठा विधी करणे, तो 3 दिवसाचा विधी असतो. आणि दुसरा 2 नंबरचा विधी आहे जीर्णोद्धारानंतर प्राण प्रतिष्ठा करणे, हा सुद्धा देखील 3 दिवसाचा विधी असतो, जो आता आपण करतो आहे. या विधीमध्ये काही ठराविक 1 ते 2 विधींची कमतरता आपल्याला बदललेली आहे. हा, जर आपल्या मंदिरामध्ये मूर्ती आपण जर काढली असती, जागेवरून काढून या ठिकाणी मंदिरात करून इकडे कुठे ठेवली असती, मंदिरामध्ये मूर्तीची जागा रिकामी असती, तर आपल्याला पहिला विधी करायला लागला असता, कारण जागेवर मूर्ती नव्हती. आपली मूर्ती हल्ली एका जागेवर नाही, त्यामुळे आपल्याला प्रासाद वास्तू पूजन करण्याचा अधिकार नाही. मूर्तीच्या स्थानावर ब्रह्मशिला पिंडिकान्यास विधी करायला लागतो, तो आपल्याला करण्याचा अधिकार नाही. आपल्याला काही ठराविक गोष्टी करायच्या आहे. प्राण प्रतिष्ठा विधी करताना आपल्याला अग्निसूक्त म्हणून देवाचं काढलेलं पाणी, काढलेलं तेज देवावर अर्पण करून अग्नी संपन्न करायचा. आलं लक्षामध्ये? हा प्राण प्रतिष्ठा विधी 2 नंबरचा आपण जो आज करतो आहे. ह्या जीर्णोद्धाराची प्रथा कोणी चालू केली माहिती तुम्हाला? अगोदर फक्त मंदिर बांधले जायचे आणि मंदिरामध्ये ज्या वेळेला देव खराब जायचे, मूर्त्या खराब व्हायच्या किंवा मंदिर ज्या वेळेला खराब व्हायचे, त्यावेळेला त्या मंदिरांकडे दुर्लक्ष केलं जायचं आणि दुसरीकडे त्याच देवाचं मंदिर बांधून त्याच देवाला त्या ठिकाणी आवाहन करून त्या मंदिरात पूजा केली जायची. पण आपल्याकडे आपल्या या संपूर्ण स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप छान परंपरा आपल्याला आपली घालून दिलेली आहे. महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जीर्णोद्धार विधीला सुरुवात केली. महाराजांच्या आपल्याला कधी जीर्णोद्धार झाला नाही. तुळजाभवानी मंदिरापासून अफजल खान ज्या वेळेला येत होता विजापूरवरून महाराजांना पकडण्यासाठी, त्यावेळेला तो तुळजापूर मार्गे आला आणि तुळजापूर मार्गे येताना तुळजाभवानी मातेची जी मूळ मूर्ती होती, ती मूर्ती अफजल खानाने तोडून टाकली, तिचा भुगा करून टाकला. जी मूळ मूर्ती होती, जी हजारो वर्षांपासून, आज आपण जी मूर्ती बघतो ही महाराजांनी बसवलेली मूर्ती आहे. तुळजाभवानी महाराजांनी जीर्णोद्धार विधीला सुरुवात केलेली आहे. महाराजांनी तुटलेले मंदिर बनवले, महाराजांनी तुटलेल्या मूर्त्या बनवल्या, अष्टविनायकाचे 4 देवस्थान तुटलेले होते. महाराजांनी त्या सर्व मंदिरांमध्ये जीर्णोद्धार केला, पुन्हा देव उपबत केले, पहिल्यासारखे बसवले. अशाच पद्धतीने महाराजांचा वारसा आपण सुंदर असा चालवतो आणि आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार आपण करतोय. खूप छान विधी तुमच्या सर्वांच्या नशिबी आलेला आहे. खूप छान विधीला तुम्हाला बसण्याचा योग आलेला आहे. सर्वांना हात जोडून सुरुवातीलाच एका शेवटची विनंती करतो, या 3 दिवसांमध्ये आम्हाला आमच्या ज्ञानाप्रमाणे, आम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवल्याप्रमाणे जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला योग्य पद्धतीने कार्य देता येणार तेवढं निश्चित स्वरूपात करण्याचा प्रयत्न करू. कुठलाही विधी, कुठलाही मंत्र, कुठल्याही प्रकारची कृती, कुठलंही तंत्र राहणार नाही याची जबाबदारी पूर्ण आमची राहील. फक्त आम्ही सांगितलेली विधी योग्य पद्धतीने तुमच्या हातून करून घेण्याची जबाबदारी मात्र तुमची राहील. कुठल्याही प्रकारे हा विधी करताना येणार आपण गप्पा गोष्टी केलेल्या मला सहज होणार नाही, मला जाणार नाही. मी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने मोठा आहे, माझा गुरुजी म्हणून मला मोठा आहे. मला जर कुठल्याही आपण गप्पा मारताना दिसले, माझ्या विधीमध्ये जर काही जागा आली, कारण विधी चुकीचा झाला तर दोष मला लक्ष नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष नाही. का? कारण आपण या पूजन करत असताना आता एक टप्पा येणार आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणणार आहे की अस्य यागस्य निष्पत्तो भवन्तो अभ्यर्थिता मया सुप्रसन्नैः प्रकर्तव्यम्
नियमामध्ये कुठल्याही प्रकारचा घात घालून चालत नाही. नियमामध्ये जर मी नसेल तर नियम पाळण्यामध्ये लागलेलं नाही. नियम पाळल्याशिवाय सोडायचं नाही. आपण समजावून सांगितलेल्या कृतीच्या व्यतिरिक्त इकडे तिकडे बघणं नको. तुम्हाला जर कृती समजत नसेल असं कोणी ऐकायला येतं आहे का कोणी? जर नाही तुम्हाला एखादी कृती ऐकायला आली तर पुन्हा विचारा, चुकीची करू नका. आपल्याला संध्याकाळी 6 जायला रात्री 12 वाजता तरी चालते. आपल्याला काही कोणी विचारणार नाही, काही कोणी आपला मालक नाही. आपण किती वाजेपर्यंत पण पूजा करू शकतो, आपल्याला काहीच अडचण नाही. पण कुठली क्रिया चुकीची करू नका. वारंवार विचारा, समजलं नाही तर प्रश्न विचारा. जे विधी तुम्हाला करायला सांगणारे कोणाला वाटलेल्या विधीचा अर्थ विचारावा, कोणाला वाटलं या विधीच्या पाठीमागचं गावाचा आपण याबद्दल निश्चित स्वरूपाने असलेल्या कुठल्याही उद्देशाने विचारा. आम्ही या ठिकाणी आलेले प्रत्येक गुरुजी 10